हॅलो एव्हरीवन, आरवी मेकरमधून मी रेश्मा. तर आज आपण एक सुंदर अशी हेअरस्टाईल बघणार आहोत. जी हेअरस्टाईल तुम्ही रिसेप्शन ब्राईडवरती किंवा संगीत ब्राईड असेल ब्राईडवरती तुम्ही इझिली करू शकता. तर आज आपण काय करणार आहोत, एक पॉनीटेल बघणार आहोत. तर इथे मी काय केलेलं आहे, सर्वात आधी ए टू ए सेक्शन वेगळं करून घेतलेलं आहे. वरच्या दिशेने मी 4 फिंगर सोडलेलं आहे आणि ए टू ए सेक्शन काढलेलं आहे. त्यानंतर मी काय केलेलं आहे, जे आपलं क्राऊन सेक्शन आहे, क्राऊन सेक्शनला छान असा बाउन्स दिलेला आहे, रूटला छान असं बॅक कोमिंग केलेलं आहे. तो व्हिडिओ इथे रेकॉर्ड नाही झालेला आहे. मी त्यानंतर काय केलं आहे, शाईन स्प्रे अप्लाय केलेला आहे. इथे मी ओसिसचा शाईन स्प्रे अप्लाय केलेला आहे. त्याच्यानंतर संपूर्ण हेअर्सला छान असं कोम करून, जे आपली बॅक कोमिंग आहे त्या सगळ्या गोष्टी आपण नीट अँड क्लीन कोम करून मी इथे ऑक्टिपिटल बाउनच्या इथे बंजीच्या साहाय्याने आपली जी पोनीटेल आहे तिला लॉक केलेलं आहे. आपल्याला त्याच्यानंतर काय करायचं आहे, आपली जी पोनीटेल आहे त्याच्यामधून आपल्याला बारीक बारीक सेक्शन्स घेऊन काय करायचं आहे, इनवर्ड डायरेक्शन म्हणजे आतल्या बाजूने म्हणजे खालच्या बाजूने आपण काय करणार आहोत, इथे कर्ल्स करणार आहोत. ते इथे मी 22 नंबरचा टॉंग घेतलेला आहे. इथे मी आयकॉनिकचं टॉंग घेतलेला आहे, नंबर आहे 22 नंबर. ते इथे आपण काय करणार आहोत, छान असं इथे तुम्ही बघू शकता मी एक सेक्शन घेतलेला आहे. आता मी काय करणार आहे, इनवर्ड डायरेक्शनमध्ये कर्ल्स करणार आहे. त्यासाठी आपला जो रॉड आहे, आपली जी कर्ल्स आहे ती आपली खालच्या दिशेने असणार आहे. आपला जो रॉड आहे तो असणार आहे खालच्या दिशेने. आणि अशा प्रकारे आपल्याला फक्त जे हेअर्स आहे ते राऊंड करायचे आहे. तिथे आपण एकदम सिम्पल रोलिंग कर्ल्स करत आहोत. त्यानंतर तुम्हाला काय करायचं, छान असं त्याला होल्ड करायचं आहे. त्या सेक्शनला छान असं हीट लागू द्यायचे. आणि कर्ल्स करायच्या आधी तुम्हाला संपूर्ण हेअर्सवरती एक स्ट्रॉंग स्प्रे म्हणजे हार्ड स्प्रे करायचा आहे. तर इथे मी टाफ्टचा हार्ड स्प्रे वापरला होता ब्लॅक कलर. त्यानंतर तुम्हाला इथे काय करायचं, कर्ल्सला छान असं सोडून द्यायचं. इथे तुम्ही बघू शकता आपला सुंदर असा कर्ल जो आहे तो इथे रेडी झालेला आहे. त्यानंतर संपूर्ण पोनीटेलमध्ये आपल्याला सेम पद्धतीने काय करायचं आहे, जे कर्ल्स आहेत ते करून घ्यायचे आहे. इथे मी काय केलेलं आहे, पुन्हा एक सेक्शन घेतलेलं आहे. रूटला छान बॅक कोमिंग करायचं. तुम्हाला जर एकदा बाउन्सी जर पोनीटेल हवी असेल ना, ही पोनीटेल मी जास्त बाउन्सी केलेली नाही आहे. तीही जर तुम्हाला बघायची असेल कशी करायची तर मला नक्की कमेंट्स करून सांगा. ते इथे मी काय केलेलं आहे, रूटला हलकंसं बॅक कोमिंग केलेलं आहे. इथे फक्त मी तुम्हाला दाखवण्यासाठी केलेलं आहे. अदरवाईज मी बाकी कर्ल्सला बिलकुल बॅक कोमिंग जी आहे ती केलेली नाही आहे. आता इथे तुम्ही बघू शकता मी बॅक कोमिंग केली. त्याच्यानंतर मी इथे पुन्हा रोलिंग कर्ल्स करत आहे. तर संपूर्ण पोनीटेलमध्ये आपल्याला अशा प्रकारचे जे कर्ल्स आहेत ते करून घ्यायचे आहेत. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, आपला जो फ्रंट व्हेरिएशन आहे फ्रंट व्हेरिएशनचं पण तुम्हाला मी एक सांगते. आता मी इथे काय केलेलं आहे, इयर टू इयर सेक्शन घेतलेलं आहे. पण जर तुम्हाला संपूर्ण हे जर बॅक साईडला हवे असतील, ठीक आहे, इथे काय होणार आहे, थोडंसं माझा मिडल पार्टिशन जो आहे तो दिसणार आहे. तुम्हाला जर संपूर्ण हेअर जर बॅक साईडला घ्यायचे असतील तर तुम्हाला सेक्शनिंग कशी करावी लागेल, जो आपला बॉक्स सेक्शन आहे तो वेगळा काढावा लागेल. त्यानंतर बॉक्स सेक्शनच्या बाजूच्या दिशेने जे हेअर्स उरतात ते वेगळे, म्हणजे एकूण आपले 3 सेक्शन होतात. ठीक आहे, इयर टू इयर सेक्शन आणि बॉक्स सेक्शन अशा प्रकारे तुम्हाला 3 सेक्शनिंग करून त्यांना मग कर्ल्स करावं लागेल. तर ते तुम्ही बघू शकता मी काय केलेलं आहे, कानाच्या दिशेने एक आडवं म्हणजे क्रॉस सेक्शन घेतलेलं आहे. त्याला आपण डायगनल सेक्शन पण बोलू शकतो. ठीक आहे, असं एक सेक्शन घेतलेलं आहे. त्याला आता मी काय करणार आहे, रूटला छान असं हलकंसं बॅक कोमिंग करणार आहे. बॅक कोमिंग केल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं आहे, त्याच्यावरती छान असं हार्ड स्प्रे करायचं आहे बॅक कोमिंगवरती, जेणेकरून ती बॅक कोमिंग तुमची निघाली नाही पाहिजे. ठीक आहे, त्यानंतर मी ते काय करणार आहे, पुन्हा इनसाईड. आता बघा आपण पोनीला कोणते केले, इनवर्ड केले ना, इनवर्ड म्हणजे खालच्या दिशेने. आता आपण आपल्या फ्रंट व्हेरिएशनला इनसाईड म्हणजे मागच्या साईडने आतल्या साईडला. ठीक आहे, आपल्या चेहऱ्याच्या बॅक साईडला पोनीच्या साईडला आपण काय करणार आहोत, जे कर्ल्स आहे ते आपले करणार आहोत इनसाईडला. इथे तुम्ही बघू शकता इथेही मी काय केलेलं आहे, रोलिंग कर्ल्स केलेलं आहे. आणि जेव्हा तुम्ही फ्रंटला काम करता तेव्हा नेहमी तुमच्या क्लायंटला चटका बसणार नाही, त्यांना काही त्रास होणार नाही, असं तुम्हाला प्रयत्न करायचा आहे. आता कर्ल्स करताना तुम्ही बघू शकता मी फ्रंट साईडला जे कर्ल्स आहे ते आधी ओढत आहे, नंतर मी आतल्या साईडला आपला जो रॉड आहे तो मी फिरवत आहे. तुम्हाला जर रूटला जर बाउन्स हवा असेल ना, तर तुम्हाला अशा प्रकारेच काय करावं लागेल, तुमची जी मशीन आहे तिला समोरच्या साईडला नेऊन तुम्हाला आतल्या साईडला तिला रोटेट करावं लागेल, जेणेकरून तुमच्या रूटला छान असा बाउन्स येईल. तिथे तुम्ही बघू शकता आता मी कर्ल्स सोडल्याच्या नंतर किती सुंदर बाउन्स आलेला आहे, तुम्ही स्वतः बघू शकता. ठीक आहे, तर अशा प्रकारे मी ते काय करणार आहे, जे आपला कानाच्या दिशेने सेक्शन आहे ना, तिथे 2 ते 3 फक्त मी कर्ल्स करणार आहे. बाकी सगळे जे कर्ल्स आहेत आपले सेम डायरेक्शनमध्ये जाणार आहेत. तर इथे तुम्ही बघू शकता मी पुन्हा काय केलेलं आहे, सेम एक क्रॉस सेक्शन घेतलेलं आहे. तिथे मी पुन्हा बॅक कोमिंग करत आहे.
बॅक कोमिंग आपण कशासाठी करतो, तुम्हाला जर आपल्याला क्राउन सेक्शन म्हणजे आपलं जे इयर टू इयर सेक्शन आहे, क्राउन सेक्शन नाही, आपलं जे इयर टू इयर सेक्शन आहे तिथे जर तुम्हाला छान असा बाउन्स हवा असेल, तुमच्या क्लायंटचे जर हेअर्स कमी असतील तर तुम्हाला सुंदर असा जर बाउन्स हवा असेल तर तुम्ही रूटला छान असा आधी बॅक कोमिंग करा, देन त्याच्यानंतर तुम्ही जे कर्ल्स आहेत ते करू शकता. ते इथे बघू शकता मी जी मशीन आहे, आपला जे रॉड आहे तो मी क्रॉसमध्ये पकडलेला आहे. आपल्याला कधीच आपलं जे कर्ल्स मशीन आहे ते आधी असं आडवं म्हणजे असं स्ट्रेट नाही पकडायचं आहे, त्याला थोडंसं तिरकं करायचं आहे, थोडंसं आडवं करायचं आहे, जेणेकरून आपली जी कर्ल्स आहे ती व्यवस्थित होईल. तुम्हाला कर्ल्स करताना तुमचं मशीनचं डायरेक्शन कसं असलं पाहिजे या सगळ्या गोष्टींचं नॉलेज तुम्हाला असणं गरजेचं आहे, जेणेकरून तुमच्या ज्या हेअरस्टाईल्स आहेत खूप सुंदर होतील आणि खूप व्यवस्थित म्हणजे अगदी परफेक्ट होतील. आणि तुम्हाला जर ह्या हेअरस्टाईल जर तुम्हाला कधी लाईव्ह बघायच्या असतील तर मला नक्की कमेंट्स करून सांगा. मी नक्की एखादी हेअरस्टाईल तुमच्यासाठी लाईव्ह घेऊन येईल, जिथे तुमचे काही प्रॉब्लेम्स असतील, तुमचे काही डाऊट्स असतील ते सुद्धा आपण क्लिअर करू शकू. तिथे तुम्ही बघू शकता किती सुंदर असा बाउन्स आलेला आहे, मी तुम्हाला ते दाखवत आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर आता आपण काय करणार आहोत, जे आपले बाकीचे जे कर्ल्स आहे, जे आपले बाकीचे हेअर्स आहे, तिथे मी काय केलेलं आहे, एका हॉरिझॉन्टल सेक्शन घेणार आहे. ठीक आहे, हॉरिझॉन्टल सेक्शन घेऊन बाकीच्या हेअर्सला मी पिनअपने होल्ड करणार आहे. ठीक आहे, आधी आपण मागच्या साईडचे जे कर्ल्स आहेत एक एक सेक्शन घेऊन आपण काय करणार आहोत, जे कर्ल्स आहे ते करून घेणार आहोत. आता ह्याच्यामधून मी पुन्हा काय करणार आहे, छोटे छोटे सेक्शन्स घेणार आहे. ठीक आहे, आणि त्याला रूटला मी बॅक कोमिंग करणार आहे. बॅक कोमिंग आपल्याला कशाकरता करायची आहे, आपल्याला रूटला छान असा बाउन्स हवा आहे त्याच्यामुळे. ठीक आहे, आता इथे तुम्ही बघू शकता मी पुन्हा काय केलेलं आहे, आपला रॉड जो आहे तो आतल्या दिशेने आहे. ह्या गोष्टी बारीक गोष्टी ज्या आहेत त्या नक्की तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे, तुम्हाला जर कर्ल्स करताना काही प्रॉब्लेम्स येत असतील तर मला तेही कमेंट्स करून सांगा, मी नक्की तुम्हाला रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेन. तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे आपला जो कर्ल्स आहे मी समोर नेत आहे, त्याच्यानंतर आतल्या साईडला त्याला टर्न करत आहे, जेणेकरून आपल्याला रूटला सुंदर असा बाउन्स भेटेल. तुम्हाला पुढे दिसेलच किती सुंदर असा बाउन्स आलेला आहे. ठीक आहे, मी दोन्ही साईडला वेगवेगळ्या प्रकारचे जे कर्ल्स आहेत ते केलेले आहे, जेणेकरून तुम्हाला कळेल की बाउन्सी कर्ल्स कसे दिसतात आणि नॉर्मल कर्ल्स कसे दिसतात. तिथे तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी हाईट आपल्या कर्ल्सला आलेली आहे. ठीक आहे, आणि नेहमी कर्ल्स करताना तुम्हाला जर लॉंग लास्टिंग जर कर्ल्स हवे असतील ना तर त्याच्यासाठी कर्ल्स कसे करायचे तेही तुम्हाला जर जाणून घ्यायचं असेल तर तेही मला सांगा. इथे तुम्ही बघू शकता एका साईडला मी नॉर्मल कर्ल्स केलेले आहेत आणि एका साईडला सुंदर असे बाउन्सी कर्ल्स केलेले आहेत. ठीक आहे, तर आता आपल्याला काय करायचं आहे, या सर्व हेअर्सला, आणि हो हेच मी तुम्हाला सांगतो, इथे तुम्ही बघू शकता मी मिडल पार्टिशन घेतलेलं आहे. तुम्हाला जर संपूर्ण हेअर जर बॅक साईडला हवे असेल तर तुम्ही काय करणार आहात, बॉक्स सेक्शन घेणार आहात आणि असे 3 प्रकारचे सेक्शनिंग घेणार आहात. तिथे ओपन करताना इथे तुम्ही कर्ल्सला छान असं फिंगरने सुद्धा ओपन करू शकता, किंवा तुमच्याकडे जर जी कोम असेल तर जी कोमने सुद्धा तुमचे जे कर्ल्स आहेत छान असे ओपन करू शकता. ठीक आहे, तुम्हाला जर फ्रंटला आणखीन जर स्ट्रक्चर हवं असेल, इथे मी 22 नंबरचं टॉंग घेतलं होतं. तुम्हाला जर वाटत असेल की माझ्या कर्लचं छान असं स्ट्रक्चर दिसायला हवं तर तुम्ही 18 नंबरसुद्धा घेऊ शकता. ठीक आहे, त्याने तुमचे जे कर्ल्स आहेत आणखीन विजिबल होतील, आणखीन दिसतील. ठीक आहे, इथे तुम्ही बघू शकता मी जी कोमने सुद्धा तुम्हाला ओपन करून दाखवत आहे. जी कोमने ओपन करून झाल्याच्या नंतर तुम्हाला जर आणखीन तुमच्या कर्ल्सला जर मर्ज करायचं असेल तर तुम्ही फोक कोमने सुद्धा त्याला मर्ज करू शकता. ठीक आहे, अशा प्रकारे आपल्याला काय करायचं आहे, संपूर्ण जे इथे बघू शकता मी संपूर्ण हेअर्सला UPने तिथे होल्ड केलेलं आहे. दॅन मी सेकंड साईडसुद्धा छान अशी ओपन करून पंजीने पोनीटेलमध्ये त्यांना लॉक केलेलं आहे. त्याच्यानंतर जे आपले फ्रंट व्हेरिएशनचे हेअर्स होते त्याला छान असं नीट अँड क्लीन कोम करून तुम्हाला काय करायचं, त्या संपूर्ण हेअर्सला सुद्धा रूटला छान असं बॅक कोमिंग करून इनवर्ड डायरेक्शनमध्ये तुम्हाला काय करायचं, जे कर्ल्स आहेत ते करून घ्यायचे आहेत. इथे तुम्ही बघू शकता मी पुन्हा आपण जे मेथड बाकीच्या पोनीमधल्या कर्ल्सला वापरलं होतं ते सेम मेथड मी इथेही वापरत आहे. ठीक आहे, सेम डायरेक्शनमध्ये तुम्हाला कर्ल्स करायचे आहे. तुम्ही नेहमी जेव्हाही पोनी करत आहात तेव्हा तुम्हाला शक्यतो तुम्हाला इनवर्ड डायरेक्शनमध्येच, इनसाईड डायरेक्शनमध्ये किंवा इनवर्ड डायरेक्शनमध्येच तुम्हाला कर्ल्स करायचे आहेत. इनवर्ड डायरेक्शन म्हणजे खालच्या साईडने. तिथे बघू शकता आपली सुंदर अशी जी पोनीटेल हेअरस्टाईल आहे ती इथे झालेली आहे. ही सुंदर अशी हेअरस्टाईल तुम्ही तुमच्या ब्राईडवरती सुद्धा करू शकता, खरंच दिसायलाही खूप सुंदर दिसते. ठीक आहे, त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, ह्या हेअरस्टाईलला सुंदर असं आणखीन मी आता काय करणार आहे माहिती आहे तुम्हाला, इथे बंजीवरच्या साईडला तुम्हाला बंजी दिसत असेल तर तिला आपल्याला हाईड करायचं आहे. इथे मी काय केलं आहे, रबरच्या मध्ये एक पिन घेतलेली आहे. पिनला रबरच्या मध्ये आपण काय करणार आहोत, घालणार आहोत. त्याच्यानंतर एक सेक्शन घेणार आहोत पोनीटेलमधून हेअरचं. ठीक आहे, एक छोटंसं सेक्शन घेऊन आपण आपली जी पोनी आहे तर तिथे राऊंड राऊंड करणार आहोत. त्याच्यानंतर जेव्हा शेवटला आपले थोडेसे हेअर्स उरतात तेव्हा तुम्ही काय करणार आहात, ते जे हेअर्स आहेत आपण पिनच्या आपला जो वरचा भाग आहे त्याच्या मध्यभागी आपण घालणार आहोत. ठीक आहे,
आपलं जे पिन आहे त्याच्या मध्यभागी जेव्हा आपण हेअर्स घालतो त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं, जे खालच्या दिशेने आपला जो खालचा भाग आहे तो पुन्हा आपण खालच्या दिशेने ओढणार आहोत, म्हणजे जे हेअर्स आहे ते आपल्या पोनीमध्ये मर्ज होतील. अशा प्रकारे तुम्ही बघू शकता. तर अशा प्रकारे सुद्धा तुमची जी पोनी आहे, जे रबर जर तुमचं विजिबल होत असेल तर अशा प्रकारे तुम्ही हाईड करू शकता. तिथे तुम्ही बघू शकता सुंदर असं हेअर ॲक्सेसरीजने मी जी हेअरस्टाईल आहे ती छान अशी डेकोर करत आहे. आणि इथे आपली जी हेअरस्टाईल आहे ती पूर्ण झालेली आहे. आणि ही हेअरस्टाईल जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा, भरभरून शेअर करा आणि असे छान छान व्हिडिओज बघण्यासाठी माझ्या पेजला नक्की सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर नक्की मला कमेंट्स करून विचारा, नक्की मी तुमच्या प्रश्नांची उत्तरं देईल. ही हेअरस्टाईल तुम्ही नक्की घरी करून बघा आणि मला नक्की फोटोज शेअर करा माझ्यासोबत, ठीक आहे. आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर पुन्हा एकदा ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.